विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चा जो धडा सुरू केलेला आहे अंकगणित श्रेणी, याचा सराव संच 3.2 संपवणार आहोत. ओके, याआधी आपण सराव संच 3.1 हा संपवलेला आहे. जरी तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवतो, नक्कीच जाऊन तो व्हिडिओ बघा. आजचा जो सराव संच 3.2 आहे बघा, हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. का बरं? कारण की परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला या एक्झरसाइज मधून म्हणजे या सराव संचामधून एक क्वेश्चन फिक्स पडतो. तर आपण बेसिक कन्सेप्ट पासून बघणार आहे की नेमका हा सराव संच सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या बाबी लागणार आहेत. ओके, सर्वप्रथम तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, काय? अंकगणित श्रेणीचे n व पद. अंकगणित श्रेणीचे n व पद. ओके, इंग्लिशमध्ये त्याला nth टर्म ऑफ एन एपी असं म्हणतात. तुम्हाला एवढा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सराव संच 3.2 अख्खा एवढ्या एकाच फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. काय फॉर्म्युला आहे? Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. ओके, काय? Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं a म्हणजे काय आहे? पहिलं पद. कालच मी शिकवलं पहिल्या एक्सरसाइज मध्ये. ओके, a म्हणजे काय असतं? a म्हणजे T1 आणि T1 म्हणजे पहिलं पद. हे झालं पहिलं पद. हा जो d आहे त्याला आपण सामान्य फरक म्हणतो. हे झालं पहिलं पद, हा झाला सामान्य फरक. सामान्य फरक आणि त्यानंतर या ठिकाणी बघा n आहे. ओके, n म्हणजे काय बरं? n व पद. n व पद म्हणजे 10वं पद, 20वं पद, 30वं पद, 32वं पद. ओके, असं. आणि हा जो Tn आहे, ओके, जर असा असेल T1 तर ते पहिलं पद, T2 असेल तर दुसरं पद, T3 असेल तर तिसरं पद. पण जर Tn असेल तर त्याला म्हणतात शेवटले पद. त्याला काय म्हणतात? शेवटले पद. बरोबर का? मग कोणत्या ठिकाणी n घ्यायचंय, कोणत्या ठिकाणी Tn घ्यायचंय हे तुम्हाला जमलं पाहिजे आणि ते सुद्धा जमणार आहे. फक्त शेवटपर्यंत तुम्हाला न चुकता नॉनस्टॉप हा व्हिडिओ फक्त बघायचा आहे आणि त्याच्या व्यवस्थित नोट्स तयार करायच्या. आता याचं एक एक्झाम्पल मी घेतो मनाने. ओके, काय एक्झाम्पल घेतो? उदाहरण मनानेच घेतो. ओके, उदाहरण 2, 4, 6, 8 पासून पुढे या अंकगणिती श्रेणीचे 20वे पद काढा. हा एक प्रश्न मी घेतला. सराव संचाकडे आपल्याला जायचं आहे, पण त्याआधी हा एक प्रश्न बघू. काय म्हटलंय? 2, 4, 6, 8 ही एक अंकगणिती श्रेणी आहे. कोण आहे अंकगणिती श्रेणी? आणि ह्या अंकगणित श्रेणीचं 20वं पद काढा. ओके, मला सांगा, पहिलं पद इथं आहे, दुसरं आहे, तिसरं आहे, चौथं आहे, 5वं पण सांगू शकता, 8 नंतर 10 येईल. पण जर 20वं पद तुम्हाला सांगायचंय तर तुम्हाला या सूत्राची गरज पडणार आहे. मग 20वा असू द्या, 30वा असू द्या, 50वा असू द्या, कोणतेही असू द्या, तुम्ही या सूत्राने ओके कोणतेही पद फाइंड करू शकता किंवा काढू शकता. मग सर्वप्रथम काय करायचंय? सर्वप्रथम a ची किंमत लिहून घ्यायची. a म्हणजे पहिलं पद 2. पहिलं पद किती आहे? 2. त्यानंतर सामान्य फरक काढायचा. सामान्य फरक कसा काढायचा? दुसऱ्यातून पहिला वजा करायचा. दुसरा किती आहे? 4. 4तून पहिला वजा करायचा. पहिलं किती आहे? 2. 4तून 2 गेला तर किती रे बाळ? 2. समजलंय? पहिलं पद आणि हा झाला सामान्य फरक. मग आता काय करायचंय? तर आता सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचंय की तो पद काढायचंय 20वा. कितवा? 20वा. जितकं पद आपल्याला काढायचं असेल तो आपला n असतो. 20वं पद काढायचं तर n आपला 20 असेल. 10वं पद काढायचं तर n आपला 10 असेल. समजलं इथपर्यंत? म्हणजे n ची किंमत किती आहे इथं? n ची किंमत आहे 20, कारण की ते 20वं पद आहे. जितकं पद काढायचं तो आपला 20 असतो. ओके, तो आपला n असतो. मग फॉर्म्युला काय बघा? Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 आणि गुणिले d. Tn n किती आहे आपला? 20 बरोबर. a किती आहे आपला? 2 अधिक n किती आहे? 20 वजा 1 आणि गुणिले d किती आहे रे बाळ? 2. मग सोडूया. 2 तासात अधिक 20 मधून 1 गेला 19 गुणिले किती? 2. ओके, अधिक कंस सोडवायचा आहे. 20तून 1 गेला 19, 2. मग आता गुणाकार करायचा आहे हा 2 तासात. 19 दुने किती होतात? 38 आणि 38 आणि 2 किती होतात? 40. हा झाला T20. ओके, T20 म्हणजे काय? 20वं पद म्हणजे या अंकगणित श्रेणीचं 20वं पद 40 इतकं असेल. समजलं इथपर्यंत? ओके, व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे. ओके, काळजीपूर्वक बघायचा आहे. तुम्हाला येणार म्हणजे येणार. ओके, फक्त काय करायचं? याच्या घरी जाऊन अभ्यास बी करायचा आहे. घरी जाऊन म्हणजे घरी अभ्यास करायचा आहे. ओके, ऑफलाईन लेक्चर मध्ये मी घरी जाऊन म्हणतो त्याच्यामुळे तो शब्द आला. तर जाऊया पुढे सराव संच 3.2 कडे. सराव संच 3.2 कडे. सराव संच 3.2 मधला पहिला जो प्रश्न आहे बघा, याच्यापैकी तुम्हाला बोर्ड परीक्षा 2027 ला एक कृती पडू शकते. किती मार्कांसाठी? 2 मार्कांसाठी. काय करायचं? इथं सांगितलंय खाली दिलेल्या अंकगणित श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. चौकटी भरायची आपल्याला. मग सोपं आहे ना. सगळ्यात पहिलं a म्हणजे काय? पहिलं पद. a किती आहे इथं? 1. ओके, रेड पेन लिहितो. a किती आहे? 1.
त्यानंतर बघा T1 किती आहे, T1 म्हणजे पण पहिलं पद तो पण 1, T2 किती आहे, T2 म्हणजे दुसरं पद तो 8 आणि T3 म्हणजे तिसरं पद 1 2 3 तिसरं पद किती आहे 15. बरं इथपर्यंत बरोबर आहे. पुढे T2 मायनस T1, T2 मधून T1 वजा करायचा. T2 किती आहे बघा 8 वजा T1 किती आहे 1, 8तून 1 गेला 7 बरोबर. त्यानंतर T3 मायनस T2, T3 किती आहे 15, T2 किती आहे 8, 15 मधून 8 गेले तर किती 7, मग इथं D किती आला 7. जर फरक सारखा आहे तर तो आपला सामान्य फरक असतो. समजलं इथपर्यंत. त्यानंतर दुसरं बघा इथे T1 म्हणजे पहिलं पद किती 3, दुसरं पद किती आहे 6, तिसरं पद किती आहे 9 आणि चौथं पद किती आहे बघा 12. इथपर्यंत करेक्ट. दुसऱ्यातून पहिलं वजा करायचं. दुसरा किती आहे आपला 6. ओके इथं डायरेक्ट उत्तर लिहायला लावलंय. ओके इथं तरी भरायचं होतं, इथं डायरेक्ट उत्तर लिहायचं. त्याला करूया. दुसऱ्यातून पहिला वजा करा. 6तून 3 गेला तर 3. ओके या ठिकाणी T3 मधून T2, तिसऱ्यातून दुसरा, 9तून 6 गेले तर 3. ओके अशा प्रकारे पहिल्यातले पहिले दोन संपलेले आहेत. ओके जाऊया पुढे तिसरा आणि चौथाकडे. इथं बघा T1 पहिलं पद किती आहे -3, दुसरं पद किती आहे -8, तिसरं पद किती आहे -13 आणि चौथं पद किती आहे -18. ओके आणि काय करायचंय दुसऱ्यातून पहिलं वजा करायचंय. इथं वजा करून दाखवतो तुम्हाला. दुसरा किती आहे -8, दुसरा आहे -8 त्याच्यातून वजा करायचा आहे. पहिला किती आहे -3, इथं ऑलरेडी वजा आहे, इथं पण वजा, हे वजा आणि हे वजा अधिक होईल 3. ओके मायनस मायनस प्लस होतं, हे मी आधीपासून सांगत आलोय. या दोघांची वजाबाकी होईल कारण की चिन्ह वेगळे. 8तून 3 गेला 5, 8 मोठा म्हटल्यानंतर मायनस. ओके हे झालं -5, किती 5 -5. त्यानंतर पुढे तिसऱ्यातून दुसरं वजा करू. तिसरा किती आहे बघा -13, -13 मधून वजा करायचा. कितवा दुसरा किती आहे -8. मग मला सांगा हा मायनस आणि हा मायनस काय होईल प्लस. ओके प्लस किती 8. ओके मग हे बघा इथं पण चिन्ह वेगळे. मग 13तून 8 गेले तर किती येतात 5, 13 मोठा म्हटल्यानंतर -5. ओके इथं पण -5 म्हटल्यानंतर इथं सामान्य फरक किती. ओके इथं पहिलं पद किती आहे, पहिलं पद -3, ए म्हणजे पहिलं पद -3 आणि सामान्य फरक किती आहे -5. एवढंच करायचंय. पहिलं पद जे की T1 आहे आणि सामान्य फरक म्हणजे हा आलेला फरक. समजलं इथपर्यंत. पुढे ओके पुढे काय सांगितलंय बघा 70 60. हे ते एकदम सोपं आहे. ओके माझ्या आधी तुम्ही करा जर मागचे एक्झाम्पल समजले असतील तर. काय म्हटलंय इथे T1 किती आहे 70, T2 किती आहे बघ 60, T3 किती आहे 50 आणि ए लिहायचं आहे. ए म्हणजे पहिलं पद किती आहे 70, ए म्हणजेच T1, ते म्हणजेच पहिलं पद. आणि सामान्य फरक कसा काढतात, सामान्य फरक काढतात दुसऱ्यातून पहिला वजा करून. मग काढूया चला सामान्य फरक, तो काढून इथे लिहायचा आहे. दुसऱ्यातून वजा करू पहिला, दुसरा किती आहे 60 वजा पहिला किती आहे 70, 60 मधून 70 जातो का नाही, 70 मधून 60 कमी करा किती 10 आणि 70 मोठा म्हटल्यानंतर मायनस 10. ओके अशा प्रकारे आपण पहिल्यातला पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हा क्वेश्चन संपवलेला आहे. ओके तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके या ठिकाणी एक बॉक्स राहिलाय बघा, इथं सामान्य फरक 3 पाहिजे. ओके घेतलाय स्क्रीनशॉट. त्यानंतर पुढे याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके आता प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे. खालील क्रमिका ही एक क्रमिका आहे, अंकगणिती श्रेणी नाही अजून म्हटलंय. खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. ही जी क्रमिका दिली ती अंकगणिती श्रेणी आहे का हे ठरवायचंय. आणि हे ठरवून झाल्यानंतर असेल तर त्या श्रेणीचं 20वं पद काढा. कितवं 20वं बरोबर का. सर्वात पहिला आपल्याला हे ठरवावं लागेल की अंकगणिती श्रेणी आहे का. मग मला सांगा अंकगणिती श्रेणी कशाला म्हणतात. अंकगणिती श्रेणी त्याच क्रमिकेला म्हणतात ज्या क्रमिकेतील प्रत्येक 2 क्रमागत पदांमधील फरक स्थिर असतो म्हणजे सारखा. मग सर्वप्रथम आपल्याला यांच्यामधील फरक काढावा लागेल. तो जर सारखा असेल तर आणि तरच ही क्रमिका अंकगणिती श्रेणी असेल आणि मग तिचं 20वं पद काढायचंय. मग काढूया बरं. सगळ्यात पहिलं आपण काय करून नाव देऊन घेऊ. ओके T1 किती आहे, T1 म्हणजे पहिलं पद -12, दुसरं पद -5, तिसरं पद किती आहे 3, पहिलं पद -12, दुसरं पद -5, तिसरं पद 2 आहे. त्यानंतर चौथं पद 1 2 3 4 9, पाचवं पद 16, 6वं पद 23,
सातवं पद किती आहे 30. ओके, चला सामान्य फरक काढून घेऊ लगेच. आपल्याला चेक करायचं ही जी क्रमिका आहे ती अंकगणित श्रेणी आहे का. मग चेक कसं करतो, दुसऱ्यातून पहिलं वजा करतो. हे मी मागच्या एक्झरसाइज मध्ये शिकवलं, मागच्या सराव संचामध्ये. दुसऱ्यातून पहिलं, तिसऱ्यातून दुसरं, चौथ्यातून तिसरं, पाचव्यातून चौथं. ओके, त्यानंतर किती रे बा, सहाव्यातून पाचवं आणि लास्ट सातव्यातून सहावं. कधी पण लक्षात ठेवा, दुसऱ्यातून पहिलं, दुसऱ्यातून पहिलं, तिसऱ्यातून दुसरं, चौथ्यातून तिसरं असंच तुम्हाला वजा करायचंय. ओके, चला करूया मग. आता आपल्याकडे 7 आहे म्हणून 7 पर्यंत गेलो. T2 किती आहे, T2 आहे -5. मध्ये चिन्ह कोणतं आहे, वजा. बरोबर का, मध्ये वजा चिन्ह आहे. आणि T1 किती आहे, -12. हा वजा आणि हा वजा काय होईल, +12. इथं बेरीज का वजा बाकी, वजा बाकी. चिन्ह वेगळं आहे, हा मायनस आहे तो प्लस आहे, वजा बाकी. 5 तून 12 जातो का, 12 तून 5 गेले तर 7 आणि 12 मोठा म्हटल्यानंतर प्लस. T3 किती आहे, तिसरा T2. मध्ये चिन्ह कोणतं, वजा. त्यानंतर T2 किती आहे, -5. हा मायनस आणि हा मायनस काय होईल, प्लस. ओके, इथं बेरीज होईल कारण की 2 आणि 5 किती होतात, 7. ओके, त्यानंतर T4 किती आहे बाळ, 9 वजा. T3 किती आहे, 2. 9तून 2 गेले 7. इथं बघा प्लस झालंय चिन्ह, इथं झालंय का नाही, का, कारण की इथं मायनस मध्ये कोणीच नाही म्हटल्यानंतर चिन्ह बदलणार नाही. T5 किती आहे बघा, T5 आहे 16 वजा. T4 किती आहे, 9. 16तून 9 गेले परत 7. त्यानंतर T6 किती आहे बाळ, 23 वजा. T5 किती आहे, 16. 23 मधून 16 गेले तर किती, परत 7. नंतर T7 किती आहे बाळ, 30 वजा. T6 किती आहे, 23. 30 मधून 23 गेले तर 7. ओके, बघा इथं जर तुम्ही बघितलं T7 किती आहे, 30. 30 मधून 23 गेले 7. 23 मधून 16 गेले, 16तून 9 गेले, 9तून 2 गेले, 2तून -5, -5 मधून -12. एकदम करेक्ट आहे. हा जो फरक तुम्हाला दिसतो, ओके, हा जो फरक दिसतो हा सगळ्या सारखा दिसतो, 7 7 7, बरोबर का. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, आपण म्हणू शकतो ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही जी क्रमिका आहे ती अंकगणित श्रेणी आहे का, यस, ही अंकगणित श्रेणी आहे. मग जर अंकगणित श्रेणी असेल तर काय म्हटलंय, तर म्हटलं या श्रेणीचं 20वं पद काढा. कितवं, 20वं पद. ह्या अंकगणित श्रेणीचं 20वं पद काढा. मग जर 20वं पद काढायचं तर आपला फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला, आता शिकवल्याप्रमाणे जर आपल्याला अंकगणित श्रेणीचं n वं पद काढायचं असेल, n म्हणजे कोणताही, तर त्याच्यासाठी हे सूत्र आहे, बरोबर का. मग घेऊया हे सूत्र. करायचंय काय बघा, आता सगळ्यात पहिलं a ची किंमत काढून घेऊ. a ची किंमत किती, a म्हणजे पहिलं पद इथं -12 आहे. त्यानंतर सामान्य फरक काढायची गरज नाही, सामान्य फरक आधीच काढून बसलो, 7 आहे. आणि त्यानंतर n ची किंमत लक्षात ठेवा, n म्हणजे काय, जितकं पद काढायचंय ते. आपल्याला 20वं पद काढायचंय म्हणजे n किती आहे आपला, n आहे 20. इथं बघा 20, n 20. मग वापरूया सूत्रानुसार, Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 आणि गुणिले d. n ची किंमत किती आहे बाळ, n ची किंमत 20 बरोबर. a किती आहे, ओके, a वजा 12 अधिक n किती आहे, n 20 वजा 1 गुणिले d किती आहे बाळ, d आहे 7 बरोबर. वजा 12 अधिक 20 मधून 1 गेला 19 आणि गुणिले किती रे, 7. समजले इथपर्यंत. n ची किंमत 20, 1 तासच 20 मधून 1 गेला 19, 7. मग आता काय करायचंय, आधी करायचंय गुणाकार. करूया. 19 7 किती होतात, 19 आणि 7 चा साईडला गुणाकार करा, मी इथंच करतो. 7 9 63 8 6, 7 1 7 आणि 7 13. ओके, 19 चा 7 सोबत गुणाकार तुम्ही करून बघा, आन्सर तुम्हाला भेटेल 133. मग जर आता विचार केला तर इथं बेरीज होईल का वजा बाकी, तर या ठिकाणी वजा बाकी होईल, कारण की हा मायनस आहे तो प्लस आहे. 12 मधून 133 जातात का, नाही. 133 मधून 12 कमी करा. 133 मधून जर 12 गेले तर किती येतात, तर ते येतात 121. किती येतात, 121. ओके, वाटलंच तर साईडला आपण करून बघूया, किंवा आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे. ओके, आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे, आपण त्याचा यूज करूया. 133 मधून 12 वजा करूया. 133 वजा 12 किती येतात, 121. एकदम बरोबर उत्तर आहे. मग शेवटी उत्तर तुम्हाला कसं लिहायचंय, आपल्याला काय काढायचं होतं, त्या श्रेणीचं 20वं पद. मग लिहायचंय, दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 20वे पद. 20वं पद किती आहे,
121 आहे, 121 आहे. ओके, हे आपलं शेवटचं उत्तर आहे, हे शेवटचं उत्तर आहे. ओके, त्याला मी हायलाइट करतो. समजलं इथपर्यंत? अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 देखील संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हणतोय. दिलेली अंकगणित श्रेणी 12, 16, 20, 24 ही आहे. या श्रेणीचं 24वा पद काढा. एकदम सोपं. ओके, मागील जो एक्झाम्पल आपण सोडवला प्रश्न क्रमांक 2 अगदी त्याप्रमाणेच आहे आणि त्याच्यापेक्षा सोपं आहे. त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं होतं दिलेली क्रमिका अंकगणित श्रेणी आहे की नाही आणि त्यानंतर पद फाइंड करायचं होतं. याच्यामध्ये बघा डायरेक्टली आपल्याला सांगितलं 24वा पद काढा. मग काय करायचं, सर्वप्रथम अंकगणित श्रेणी लिहून घ्यायची. किती आहे ती? 12, 16, 20 आणि 24 आणि पुढे चालू आहे. आणि या अंकगणित श्रेणीमध्ये सर्वात पहिलं तुम्हाला पहिलं पद लिहून घ्यायचं. किती आहे ते? 12. त्यानंतर सामान्य फरक कसा काढतात मी शिकवलंय. दुसऱ्यातून पहिला वजा करायचा. 16 मधून गेला 12, 16 वजा 12 बरोबर किती? 4. पहिल्यातून दुसरा वजा कधीच नाही करायचा. ओके, दुसऱ्यातून पहिला वजा करायचा आहे. त्यानंतर n किती आहे आपला? तर लक्षात ठेवायचं आहे जितक्या नंबरचं पद आपल्याला काढायचं आहे तो आपला n असतो. 20वा पद काढायचं आहे तर n किती? 20. 24वा पद काढायचं तर n किती झालं? 24. मग n किती आहे? 24. आणि आपल्याकडे सूत्र आहे जे मी तुम्हाला सांगितलंय. tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 आणि गुणिले d. हे सूत्र n किती आहे रे बाळ? 24 बरोबर a किती आहे? 12 अधिक n किती आहे? 24 वजा 1 गुणिले d किती आहे? 4. फक्त सूत्र लक्षात ठेवायचंय. a d n कसं लिहितात ते लक्षात ठेवायचंय आणि कॅल्क्युलेशन करत आपलं एक्झाम्पल सोडून टाकायचं. इतकं सोपं आहे. ओके, आणि 2 मार्क भेटतात त्याला. t24 बरोबर 12 तासाच अधिक कंस सोडूया. 24 मधून 1 गेला 23 गुणिले पुढे 4. 12 अधिक 24, 23चा गुणाकार 4 सोबत. 23 चौक किती होतात? 92. ओके, 4 त्रिक 12 2 हात चालले 4 2 8 आणि 1 9. वाटलं तर साईडला तुम्ही असं करू शकता 23 गुणिले 4. 4 त्रिक 12 हात चालला 1 4 2 8 आणि 1 9. 92. मग 92 आणि 12 किती होतात? तर 2 आणि 2 4, 9 आणि 1 10. 92 आणि 12 104 होतात. t24 किती आलं? t24 आलंय आपलं 104. मग शेवटी उत्तर कसं लिहायचंय आपल्याला? ओके, तर उत्तर असं लिहायचंय. म्हणून दिलेल्या अंकगणित श्रेणीचे किती होतं? 24वा. ओके, 24वे पद 104 आहे. दिलेल्या अंकगणित श्रेणीचे 24वे पद 104 आहे असं तुम्हाला शेवटी लिहायचंय. नाहीतर याच्यामुळे तुमचा मार्क कट होऊ शकतो. ओके, त्याला घ्या बरं पटापट याचा स्क्रीनशॉट. ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे. खालील अंकगणित श्रेणीचे 19वे पद काढा. एकदम सोपं, आताच्या सारखं. सर्वप्रथम अंकगणित श्रेणी लिहूया आपण. 7, 13, 19, 25 आणि पुढे चालू. या अंकगणित श्रेणीचं 19वे पद काढायचं आपल्याला. सर्वप्रथम आपण पहिलं पद लिहूया. a किती आहे आपला? 7. a म्हणजे पहिलं पद जे की 7 आहे. सामान्य फरक d. 13तून 7 वजा करायचा. 13 वजा 7 किती येतो? 6. त्यानंतर n किती आहे? n म्हणजे किती नंबरचं पद काढायचंय? 19 नंबरचं. मग टाकूया फॉर्म्युला. tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. म्हणून t यांच्या जागी किती टाकायचं आहे? 19. 19वे पद a किती आहे? 7 अधिक n किती आहे? 19 वजा 1 गुणिले d किती आहे? 6. 7 अधिक 19 मधून 1 गेला किती रे बाळा? 18 गुणिले 6. 7 तासाच अधिक गुणाकार करायचा आहे. 18 किती होतात? 108. आणि जर 18चा पाडा येत नसेल तर सरळ सरळ 18 गुणिले 6 असं करायचं शेजारी. 6 8 48 7 40 4 6 1 6 4 10 108. 108 आणि 7 किती होतात? 115. 108 आणि 107 होतं. 108 आणि 7 होतात 115. हा झाला t19. म्हणून असं लिहायचंय शेवटी. म्हणून या अंकगणित श्रेणीचे किती पद काढायचं होतं? 19वे. 19वे पद 115 आहे. 115 आहे. ओके, समजलंय? घ्या पटापट याचा स्क्रीनशॉट.
आता जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक किती आहे? प्रश्न क्रमांक 5. सेम कॅटेगरी. तिसरा, चौथा, पाचवा आणि दुसरा देखील सेम कॅटेगरीचे प्रश्न आहेत. बघा काय म्हटलं इथं. अंकगणित श्रेणी दिली 9, 4, -1, -6, -11 आणि पुढे चालू. आणि ही जी खालील अंकगणित श्रेणी आहे तिचं 27वा पद काढायचंय. कितवं काढायचंय? 27वा पद. सर्वप्रथम पहिली स्टेप ए काढायचा. ए किती आहे? 9. सामान्य फरक डी काढायचा आहे. दुसऱ्यातून पहिला वजा करायचा. मुलांना वाटतो की हा मोठा आहे म्हटल्यानंतर याच्यातून तो वजा करू. अजिबात. दुसऱ्यातून पहिला, दुसरा 1 4, त्यातून 9 वजा करू. 4तून 9 काही जात नाही. 9तून 4 कमी करू. किती आला? 5. 9 मोठा म्हटल्यानंतर मायनस. आणि एन किती आहे? एन म्हणजे किती नंबरचं पद काढायचंय? आपल्याला 27 नंबरचं काढायचं. मग फॉर्म्युला आहे आपल्याकडे. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. बरोबर आहे. टी एन, एन किती आहे रे बाळ? 27 बरोबर. ए किती आहे? 9 अधिक एन किती आहे? 27 वजा 1 आणि गुणिले डी किती आहे? डी आहे -5. डी -5. टी 27 बरोबर 9 अधिक कंस सोडवायचा. 27 मधून 1 गेला 26 गुणिले -5. टी 27 बरोबर 9 अधिक वजा 26 5 किती होतात? 130. ओके. अधिक वजाचा गुणाकार वजा आणि 26 5 130. आणि जर येत नसेल 26चा पाडा तर सरळ 26 गुणिले 5 असं शेजारी करायचंय. 5 × 30 हातच्याले 3, 5 × 2 10 3 13 130. आता मला सांगा या ठिकाणी वजा बाकी होईल. 9तून 130 कमी करायचा होणार आहे का? नाही. मग 130 मधून 9 कमी करू ना. 130 मधून 9 गेले तर किती येतात? 121. आणि 130 मोठा आहे म्हटल्यानंतर वजा, म्हणजे टी 27 आला वजा 121 वजा 121. मग शेवटी उत्तरामध्ये लिहायचंय या अंकगणिती श्रेणीचे कितवं काढायचं होतं आपल्याला? 27वे. या अंकगणिती श्रेणीचे 27वे पद वजा 121 आहे. किती आहे? वजा 121 आहे. ओके. इथं स्टॉप करायचंय. याचा पण घ्या स्क्रीनशॉट पटापट. आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक कितवा आहे? 6. आता प्रश्न क्रमांक 6 जरा हटके आहे आणि हा पेपरला पडलेला आहे. किती मार्कांसाठी? 3 मार्कांसाठी. याच्या आधी महाराष्ट्र बोर्डच्या पेपरला 10वीच्या हा प्रश्न पडून गेलेला आहे. सोडवायचा कसा हे मी सांगतो. काय करायचं? सर्वप्रथम प्रश्न वाचून घ्यायचा आहे, कारण की जे क्वेश्चन्स आपण आता सोडवले त्याच्यापेक्षा याची जी कॅटेगरी थोडीशी वेगळी आहे. फॉर्म्युला तोच वापरायचा आहे, पण आधी समजून घ्यायचं नेमकं काय करायचंय. काय म्हटलंय? 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? आता सर्वप्रथम जर तुम्ही विचार केला तर सर्वप्रथम तुम्हाला माहित आहे 3 अंकी संख्या पाहिजे, त्याच्यातल्या पण नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कोणत्या असतात? ओके. सर्वप्रथम आपण थोडं बेसिक बघूया. नैसर्गिक संख्या या त्या असतात ज्या 1 पासून सुरू होतात. 1 2 3 आणि त्याच्या पुढे जाऊन थांबतात इन्फानाइट. ओके. 1च्या मागे नैसर्गिक संख्या नसतात. 1च्या पुढच्या ज्या सर्व आहेत त्या नैसर्गिक संख्या आहेत. आता त्या नैसर्गिक संख्यामधल्या देखील 3 अंकी संख्या पाहिजे. 3 अंकी. मग तुम्ही जर विचार केला तर 1 ते 9 पर्यंत बघा. 1 ते 9 पर्यंत किती अंकी आहे? 1 अंकी संख्या आहे. त्यानंतर 10 पासून जर 99 पर्यंत गेले तर 2 अंकी संख्या आहेत. आपल्याला पाहिजे 3 अंकी. मग ते आहेत बघा 99च्या पुढे 100. 100 पासून पुढपर्यंत 999 पर्यंत 3 अंकी. बरोबर इथपर्यंत. मग आपल्याला नैसर्गिक संख्यामधून हा सेट पाहिजे. हा 3 अंकी. 3 अंकी 100 पासून सुरू होतात, 999 ला जाऊन थांबतात. 999च्या पुढे 1000 ही 4 अंकी संख्या आहे. आता म्हटलंय काय? 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. नैसर्गिक पाहिजे, त्याच्यातलं पण 3 अंकाच्या पाहिजे. त्या 3 अंकामध्ये देखील 5 ने भाग जाणाऱ्या. कितीने भाग जाणाऱ्या? 5 ने. 5 ने भाग जाणाऱ्या. आता मग तुम्ही सर्व संख्यांना भाग देत बसणार का? 100 पासून पुढच्या सगळ्या संख्यांना भाग देत बसणार का? की 5च्या पाड्यात कोणत्या आहेत? नाही. त्याच्यासाठी काही टेस्ट असतात, काही कसोट्या असतात. मग काय कसोटी आहे? जर 5 ने भाग जाणाऱ्या संख्या तुम्हाला पाहिजे असतील तर लक्षात ठेवायचं, ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 येतो. ओके. ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 येतो त्या संख्येला 5 ने फिक्स भाग जातो.
0 किंवा 5, 0 किंवा 5 शेवटी असणाऱ्या संख्या 5 ने भाग जाणाऱ्या असतात. ओके, मग मी जर तुम्हाला म्हटलं आपल्याला सर्वप्रथम इथं अंकगणिती श्रेणी लिहायची आहे. बघा 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहामधील 5 ने भाग जाणाऱ्या संख्यांची अंकगणिती श्रेणी खालीलप्रमाणे. जोपर्यंत तुम्हाला अंकगणिती श्रेणी मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकणार नाही. मग 3 अंकी संख्या सुरू कुठून होतात? 100 पासून. थांबतात कुठं? 999. मग 100 पासून सुरू करू. मला सांगा ही जी 100 आहे ती 5 ने भाग जाणारी आहे का? यस आहे. पहिली 3 अंकी संख्या जिला 5 ने भाग जातो ती 100 आहे. का? कारण की शेवटी 0 येतो. 100 नंतर दुसरी संख्या कोण असेल? 105. नंतर कोण असेल? 110. नंतर कोण असेल? 115. बरोबर. आणि असं जर आपण शेवटपर्यंत गेलो तर शेवटची 3 अंकी संख्या 999 आहे. पण त्या 999 ला 5 ने भाग जातो का? नाही. का? कारण की शेवटी 9 आहे. मग 9च्या मागे येऊ. 998. 998 ला 5 ने भाग जातो का? अजिबात नाही. शेवटी 8 येतो. 998च्या शेवटी किती येतो? 8 येतो. मग तिला 5 ने भाग जात नाही. मग तिच्या मागे 997. मग तिच्या मागे 996. मग तिच्या मागे 995. 995च्या मध्ये बघा 5 आहे शेवटी. म्हटल्यानंतर 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहामध्ये 5 ने भाग जाणारी पहिली संख्या 100 आहे. आणि जर पुढे गेलो तर शेवटची संख्या भेटेल तुम्हाला 995. समजलं इथपर्यंत? ही झाली तुमची अंकगणितीसाठी नैसर्गिक संख्या समूहाची ज्या 3 अंकी आहेत ज्यांना 5 ने भाग जातो. ओके, मग याच्यामध्ये सर्वप्रथम आपण ए काढून घेऊ. ए म्हणजे कोण? पहिलं पद. पहिलं पद किती आहे? 100. त्यानंतर सामान्य फरक कसा काढायचा? दुसऱ्यातून पहिला वजा करायचा. दुसरा किती आहे? 105 वजा 100. 105 मधून 100 गेले तर 5. आता सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की मागच्या प्रश्नामध्ये म्हटलं होतं 27व पद काढा. जितकं पद आपल्याला काढायचं तो आपला n असतो. पण या ठिकाणी बघा आपल्याला सांगितलं नाही इतकं पद काढा. आपल्याला सांगितलं त्या संख्या किती आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला n काढायचं आहे. मग हा कोण आहे? लक्षात ठेवायचं जर दिलेला असेल तर तो असतो आपला tn. हा ऑलरेडी भेटलेला आहे, tn आहे तो. आणि जर काढायचं असतं 20 नंबरची संख्या, 30 नंबरची संख्या, 30 नंबरचं पद काढ तर तो आपला n असतो. ओके, ए भेटला, डी भेटला आणि हा जो येतो कोण आहे? tn आहे. आता फॉर्म्युला टाकू. फॉर्म्युला काय? tn बरोबर ए अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले डी. tn किती आहे बा? 995 टाका. बरोबर. ए किती आहे? 100 टाकला. अधिक n किती आहे? n तर काढायचं आहे. किती संख्या आहे? n तसंच राहू दे. वजा 1 गुणिले डी किती आहे? 5. अधिक कंस सोडवायचा असतो. पण कंस सोडवण्यासाठी बघा n माहित नाही आपल्याला. मग कंसाचा आणि 5चा गुणाकार करू. 5 1 5n वजा 5 1 5. इकडे किती आहे? 995. बरं, इथं सोडवतो बाकीचा. एक स्टेप इथं करूया. 995 तसंच. बरोबर. 100 मधून 5 गेले. बघा या दोघांची वजा बाकी होईल. इथं वजा नाही तर अधिक आहे. 100 मधून 5 गेले 95 अधिक 5n तसाच. हा जर 95 मी इकडे घेतला तर 995 अधिक 95 इकडे आला तर वजा 95 होईल. आणि बरोबरच्या पलीकडे किती राहील? 5n. ओके, बेसिक मी तुमच्यासाठी ठेवतो, ते रफ करत नाही. 995 मधून 95 गेले तर राहतात 900 आणि बरोबरच्या पलीकडे किती? 5n. तो 5 जर तिकडे गुणाकार करतो तर इकडे भागाकार येईल. 900 भागिले किती? 5 आणि बरोबर किती? n. आता 5च्या पाड्यात आपण काय करूया? 900 शोधूया. शोधायचं कसं? त्याला भागाकार करून दाखवतो. काय करायचंय आपल्याला? 900 भागिले 5 करायचंय. 900 भागिले 5. मग हा भागाकार तुम्हाला येतो का? तर काय करायचंय? असं पण करू शकतो तुम्ही. 900 इथं घेऊ शकता, 5 ने त्याला भागू शकता. आता मला सांगा 5च्या पाड्यात 9 आहे का? आहे का? नाही. मग त्याच्याजवळ कोण आहे? 5 1 5. नावातून 5 गेले 4, त्याच्यावर 0. 5च्या पाड्यात 40 किती नंबरला आहे? 5 8 40. 40 वजा 40 0. एकच 0 उरला. तो जर खाली घ्यायचा तर तो ऍज इट इज वरती घ्यायचा. समजलं इथपर्यंत? तर 5 ने जर 900 ला भागलं तर 180 येतो. म्हटल्यानंतर बघा इथं n ची किंमत किती येईल? n ची किंमत येईल n बरोबर 180. n ची किंमत किती येईल? n बरोबर 180. पुढच्या याच्यावर लिहितो. म्हणून n बरोबर 180. आपल्याला काढायचं होतं 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? तर लक्षात ठेवायचं आहे 5 ने भाग जाणारे एकूण 180 संख्या आहेत. लिहायचंय इकडे बघा 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात
5 ने भाग जाणाऱ्या एकूण 180 संख्या आहेत. ओके, अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल संपवलेलं आहे. ओके, तुमच्यासाठी मुद्दाम डिटेलमध्ये सांगितलंय, थोडा वेळ लागलाय, बाकी इथं डिटेलमध्ये सांगितलं एकदम, म्हणजे तुमचं बेसिक देखील काय होईल क्लिअर होईल. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय, याचा देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय आहे. एका अंकगणित श्रेणीचा 11वा पद 16 आणि 21वा पद 29 आहे, तर त्या श्रेणीचं 41वा पद काढा. आता मुलांच्या डोक्यावरून हा प्रश्न गेला असेल, पण काळजी करायची गरज नाही, मी एकदम प्रॉपर सांगणार आहे, तुम्हाला फक्त लक्ष देऊन बघायचंय. काय म्हटलंय, एका अंकगणित श्रेणीचं म्हणजे एक अंकगणित श्रेणी आहे, तिचं 11वा पद, ज्या कुठं असं सांगितलं असेल 11वा पद 21वा पद, तर सर्वप्रथम लिहून घ्यायचंय. काय म्हटलंय, एका अंकगणित श्रेणीचे, ओके, किंवा डायरेक्ट असल्या एका अंकगणित श्रेणीचा 11वा पद. 11वा पद काय असेल, T11, जसं की पहिलं पद T1, दुसरं पद T2, तिसरं पद T3, तसं 11वा पद किती असेल, T11. 11वा पद किती आहे, 11वा पद 16. आणि त्यानंतर काय म्हटलंय, 21वा पद 29 आहे. 21वा पद किती आहे, 29. T21 किती आहे, 29. बरं, इथपर्यंत काही अडचण. त्यानंतर काय म्हटलंय, त्या श्रेणीचं 41वा पद काढा. T41 काढायचं. एका अंकगणित श्रेणीचा 11वा पद आहे 16, 21वा पद आहे 29, तर 41वा पद आपल्याला काढायचं. मग एकदम सोपं आहे. ज्या ठिकाणी असं भेटलेलं असेल का, त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं काय करायचंय, सूत्र वापरायचं आणि सूत्रानुसार काय करायचं, एक समीकरण तयार करून घ्यायचं. कसं बघा, सर्वप्रथम फॉर्म्युला आपला असतो TN चा. कशाचा असतो, TN चा. म्हटल्यानंतर हा जो बेसला आहे का, तो आपला N आहे, TN. इथं N किती आहे, 11. मग आपण काय करूया, ओके, इथं N ची किंमत किती घेऊ, 11, बरोबर का. N ची किंमत 11 आणि आपल्याला माहिती आहे TN म्हणजे T11. T11 तर 16 दिलेलाच आहे. बरं, इथपर्यंत. इथे N ची किंमत किती आहे, N ची किंमत 21. बर, त्यानंतर T21 किती आहे, 29. आणि इथे N ची किंमत किती आहे, T41 साठी जर विचार केला तर T41 साठी N ची किंमत आहे 41. N ची किंमत 41 आहे. इथपर्यंत बरोबर. आता काय करायचंय, सगळ्यात पहिले सूत्र वापरून घ्यायचंय. TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले D. वापरला. TN, N किती आहे रे बाळ, N आहे 11. N किती आहे, 11, बरोबर. A किती आहे, A माहित आहे का नाही, A अधिक N किती आहे, N आहे 11 वजा 1 गुणिले D किती आहे, D पण माहित नाही. मग इथं बघा T11 बरोबर A अधिक 11 तून 1 गेलं तर 10, 10 गुणिले D 10D. हे झालं समीकरण नंबर 1. याला जरा हायलाइट करूया. त्यानंतर पुढे इथं देखील सूत्र वापरू. TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले D. N किती आहे रे बाळ, N आहे 21, बरोबर. ओके, या ठिकाणी एक गोष्ट मिसिंग आहे, आपल्याकडून चुकलंय. ओके, ती आहे की T11 ची किंमत टाकायची राहिली, ती किती आहे, 16. T11 ची किंमत 16. बरं, पुढे T21, N ची किंमत 21, A अधिक N ची किंमत किती आहे, 21 वजा 1 आणि गुणिले D किती आहे माहित नाही. T21 किती आहे, T21 आहे 29, राहू द्या, बरोबर. A अधिक 21 मधून 1 गेला तर किती येतो, 20 आणि 20 गुणिले D किती होईल, 20D. हे झालं समीकरण नंबर 2. समीकरण नंबर किती आलं, 2. इथपर्यंत बरोबर आहे. आता मला सांगा की या ठिकाणी म्हटलं होतं 11वा पद 16, 11वा पद 16, 21वा पद 29 घेतला. त्या दोघांचा उपयोग करून हे 2 समीकरण तयार केले. आणि जर 2 समीकरण मिळाले तर 2 समीकरण कसे सोडवायचे मी तुम्हाला शिकवलं सराव संच 1.1 मध्ये चलाचा लोप करून, बरोबर का. मग या ठिकाणी जर विचार केला तर A आणि D, इथं पण A आणि D, इथं A आणि A मला सारखं दिसतोय. मग मी काय करतो, समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करतो. का बरं असं का करत आहे, कारण की मला जर 41वा पद काढायचंय, तर तुम्हाला माहिती आहे जर मला एखादं पद काढायचंय तर मला पहिलं पद म्हणजे A माहित पाहिजे, सामान्य फरक म्हणजे D माहित पाहिजे आणि N माहित पाहिजे. इथं N आहे 41वा पद काढण्यासाठी, A आणि D नाही. मग A आणि D काढण्यासाठी या दोघांचा उपयोग करायचा आहे. ओके, मग मी काय करतो, समीकरण 1 आणि 2 ची, समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करतो, यांची वजाबाकी करतो. आता वजाबाकी केल्यानंतर बघा, याला रफ करतो जरा. 1 नंबरचं काय आहे, 16 बरोबर A अधिक
10d. त्यानंतर नंबर 2चं किती आहे 29 बरोबर a अधिक 20d. यांची जर वजाबाकी करायची तर वजाबाकी केल्यानंतर खालचे चिन्ह बदलतात ते तुम्हाला माहित आहे. वजा वजा आणि वजा. a ला 1 कट झाला 16 मधून 29 जात नाही 29 मधून 16 गेले तर बघा 9 तून 6 गेले 3 2 1 गेला 1 आणि 29 मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस बरोबर. ओके इथं बघा 20चं नवीन चिन्ह मायनस आणि प्लस आहे वेगळे चिन्ह आहे म्हटल्यानंतर वजाबाकी 10 तून 20 जात नाही 20 मधून 10 गेले तर 10d आणि सोबत 20 मोठा म्हटल्यानंतर मायनस. हा पण मायनस तो पण मायनस येणार उत्तर प्लस मध्ये म्हणजे हा झाला बघा 13 बरोबर 10d. बर आपल्याला डी काढायचा आहे मग 10 जर इकडे आला तर बघा 13 भागिले 10 बरोबर डी आणि 13 भागिले 10 काय असतो ओके 13 भागिले 10 तुम्हाला माहित आहे ना किती असतो ओके डी बरोबर आला 1.3. कस काय ओके खाली जितके शून्य असतील तितका पॉईंट शिफ्ट करायचा. ओके पॉईंट सध्या इथं आहे आणि एक शून्य आहे तर इथून इथं येईल नाही तर भागाकार करा सरळ सरळ इथं 13 आणि इथं 10 10 1 10 13 तून 10 गेले 3 ओके 10च्या पाड्यात 3 ने शून्य घेतला पॉईंट 10 31 1.3 बरोबर का. खाली जर 100 असते तर 2 पॉईंट मागे घेतला असता डी भेटला. आता काढायचंय आपल्याला ए मग काय करूया डी बरोबर 1.3 समीकरण 1 मध्ये ठेवू डी बरोबर 1.3 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 बघा पुढच्या पानावर घेतो 16 बरोबर ए अधिक 10d 16 तासाच बरोबर ए अधिक 10चा आणि डी चा गुणाकार आणि डी ची किंमत आली 1.3 डी ची किंमत 1.3 16 बरोबर ए अधिक 10चा आणि 1.3 चा गुणाकार. आता शिकवलं मी तुम्हाला जर भागाकारमध्ये शून्य असेल तर पॉईंट मागे येतो आणि गुणाकारामध्ये शून्य असेल तर पॉईंट पुढे जातो. मग इथं बघा जितके शून्य तितका पॉईंट पुढे 10चा 1.3 चा गुणाकार हा पॉईंट पुढे जाईल जर 10 सोबत गुणाकार केला तर हा तयार होईल 13 ओके. आणि त्यानंतर बघा 13 जर इकडे शिफ्ट केला तर 16 अधिक 13 इकडे आला तर वजा 13 बरोबर ए म्हणजे ए बरोबर 16 तून 13 गेला 3 म्हणजे तुम्हाला बघा इथं डी ची किंमत भेटली 1.3 आणि इथं ए ची किंमत भेटली 3 बरोबर का. पण करायचं काय होतं आपल्याला काढायचं होतं या अंकगणित श्रेणीचं 41व पद कितवं पद काढायचंय 41 मग काढूया ना 41वे पद काढण्यासाठी जितकं पद काढायचं तो असतो आपला एन 41व पद काढायचं तर एन किती आपला 41 जसं 24व पद मागे काढायचं होतं तर एन आपला 24 होता. आता 41व पद काढायचं एन आपला 41 आहे ए ची किंमत तर भेटली 3 त्यानंतर डी ची किंमत भेटली 1.3. त्यानंतर पुढे फॉर्म्युला यूज करू टी एन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 गुणिले डी टी एन एन किती आहे रे बा एन 41 बरोबर ए किती आहे ए 3 अधिक एन किती आहे 41 वजा 1 आणि गुणिले डी किती आहे 1.3 3 अधिक 41 मधून 1 गेला 40 गुणिले 1.3 हा 3 तासच अधिक यांचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पॉईंट लक्षात घ्यायचाच नाही डायरेक्ट राऊंड फिगर 1.3 ला मी 13 लिहू शकतो जर पॉईंट नसेल तर आणि या 13चा गुणाकार जर 4 सोबत केला तर 13 चौक 52 होतो आणि त्याच्यावर एक 0 देऊन टाकायचा बरोबर इथपर्यंत आणि मग पॉईंटचा यूज करायचा. पॉईंट किती घर मागे द्यायचा आहे 1 पॉईंट आहे म्हटलं तर 1 घर मागे 52.0 म्हणजे याचं उत्तर आलं 52. आता म्हणून म्हणते रे कसं केलं तर साईडला करा 40चा गुणाकार ओके 1.3 सोबत करायचं आहे 1.3 ला आपण 13 लिहू 3 0 0 3 चौक 12 इथं 0 1 0 0 1 4 4 करा ऍडिशन 0 0 2 2 4 1 5 इथं पॉईंट आहे म्हटलं तर एक घर माग 52.0 म्हणजेच 52 आणि 52 आणि 3 होतात 55 52 आणि 3 किती होतात तरी बघा 55 म्हणजेच काय दिलेल्या अंकगणित श्रेणीमध्ये 41व पद हे 55 असेल ओके. अंकगणिती श्रेणीचे 41वे पद 55 आहे बघ. आणि जर हे तुम्हाला एक्झाम्पल समजलं तर लक्षात ठेवा पुढे सराव संच 3.3 मध्ये अशा प्रकारचे भरपूर एक्झाम्पल आहे ओके ज्या ठिकाणी तुम्हाला अशा समीकरणांचा वापर करायचा आहे ओके. असं कुठे दिसलं तर सगळ्यात पहिले समीकरण तयार करून घ्यायचं. इथं म्हटलं 11व पद 16 तर मी 11व पद 16 लिहिलं एक समीकरण तयार केलं. 21व पद 29 तर 21व पद 29 एक समीकरण तयार केलं. दोघांची वजाबाकी केली तर मला डी भेटला तो डी मी पहिले याच्यात टाकला तर मला ए भेटला मग डी पण भेटला ए पण भेटला आणि 41व पद काढायचं म्हटल्यानंतर एन पण भेटला.
मग आपलं सूत्र मी वापरलं आणि सूत्राचा उपयोग करून आपलं 41 सोबत काढलं, जे की 55 आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? ओके, याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय. आता जाऊया पुढे प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 बघा. ओके, हा देखील सोपा आहे. काय म्हटलंय फक्त व्यवस्थित बघा. 11, 8, 5 आणि 2 असं पुढे चालू आहे. आणि ही जी अंकगणिती श्रेणी आहे, या अंकगणिती श्रेणीत वजा 151, ही जी अंकगणिती श्रेणी आहे 11, 8, 5, 2, ह्या अंकगणिती श्रेणीत वजा 151 ही संख्या किती पद असेल? म्हणजे इथं आपल्याला 30व पद 20व पद फाईंड नाही करायचं. इथं सांगितलंय ही जी अंकगणिती श्रेणी मागे चालली बघा. 11, 8, 5, 2 कमी कमी होत चालली. ही कमी कमी होत असताना बघा इतकी कमी होईल की एका टायमाला तिचा भेटन वजा 151. मागं चालली म्हटल्यानंतर वजा 151 भेटल. तर मागं जात असताना हा वजा 151 किती नंबरला येईल हे आपल्याला काढायचं. एकदम सोपं आहे. काय करायचं? सगळ्यात पहिलं पद लिहून घ्या. किती आहे? 11. डी काढून घ्या. डी म्हणजे काय? दुसऱ्यातून पहिला. दुसरा कोण आहे? 8. त्यातून पहिला वजा करा 11. 8तून 11 जात नाही. 11तून 8 गेले 3. 11 मोठा म्हटल्यानंतर मायनस. आणि हा जो आहे तो कोण आहे? हा जो आहे हा दिलेला आहे म्हटल्यानंतर हा असतो टीएन वजा 151. जसं की मागे देखील बघा. आता एक एक्झाम्पल बघितलं आपण. इथं देखील हा जो दिलेला होता तो टीएन होता. तसंच जर पद दिलेला असेल तर टीएन आणि काढायचं असेल तर एन. फॉर्म्युला यूज करू. टीएन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 गुणिले डी. टीएन किती आहे बा? वजा 151. ए किती आहे? 11 अधिक एन किती आहे? एन माहित नाही, एनच काढायचं आहे. डी किती आहे? वजा 3. वजा 151 बरोबर 11 अधिक एन. ओके, आता एन वजा 1 तर सुटणार नाही, मग गुणाकार करूया. हा इकडे बघा. मायनस प्लस मायनस 3 1 3 एन मायनस मायनस प्लस 3 1 3 बरोबर वजा 151 बरोबर 11 आणि 3 किती होतात? 14 वजा 3 एन. आता सोडूया इथं. चला आपण काय करूया? वजा 3 एन इकडे शिफ्ट करू. हा जर वजा 3 एन इकडे आला तर तो अधिक 3 एन होईल. बरोबर, हा 14 तासाच. आणि हा जर वजा 151 पलीकडे गेला तर तो अधिक 151 होऊन जाईल. मग आता बघा 3 एन बरोबर 14 आणि 151 किती होतात? 1 आणि 4 5, 5 आणि 1 6, 1 1. आपल्याला फक्त एन काढायचं आहे म्हटल्यानंतर हा गुणाकारला तिकडे भागाकारला घेऊन जावं लागेल. एन एकटा ठेवावं लागेल. एन बरोबर 165 भागिले 3. आता मला सांगा आपल्याला भागायचंय 165 ला 3 ने. 3च्या बाहेर 16 आहे का? नाही. 3 5 15. 16तून 15 गेला 1, 1 वर आला 5. 3च्या पाड्यात 15 आहे का? आहे. किती नंबरला? 3 5 15 म्हणजे 55. म्हणजे एन बरोबर किती आला? 55. एन बरोबर आला 55. म्हणजेच काय? जर ही गणिती श्रेणी आपण मागे घेऊन चाललो तर 55 नंबरला आपल्याला वजा 151 हा भेटणार. ओके, मग उत्तर कसं लिहायचंय? उत्तर असं लिहायचंय. म्हणून दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये वजा 151 हे 55वे पद असेल. हे 55वे पद असेल. अशा प्रकारे 8वा प्रश्न देखील आपण संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 कडे बघा. प्रश्न क्रमांक 9 एकदमच भारी, मागेच्या सारखाच आहे. ओके, फक्त थोडासा किंचित वेगळा आहे. फॉर्म्युला तोच वापरायचा आहे. काय म्हटलंय? 10 पासून 250 पर्यंत. लक्षात ठेवायचं. मी जर म्हटलं 10 पासून 250 पर्यंत तर याचा अर्थ होतो याच्यामध्ये 10 पासून सुरुवात करायची, 250 ला जाऊन थांबायचंय. म्हणजे याच्यात 10 पण येईल, 250 पण येईल आणि त्यांच्या मधल्या सगळ्या संख्या येतील. पण जर मी असं म्हटलं 10 व 250 यामधील, तर लक्षात ठेवायचंय यामधीलचा मिनिंग होतो 10 आणि 250 यांच्या मधल्या. हे दोघं नाही.
समजलंय का? तर आता इथं 10 पासून सुरुवात करायची 250 पर्यंत जाऊन थांबायचंय. पण असं करत असताना असं म्हटलंय की 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहे? म्हणजे लिमिट दिलंय 10 पासून 250 पर्यंत, आणि अशा किती संख्या ज्यांना 4 ने भाग जातो? एकदम सोपा आहे. नैसर्गिक संख्या 1 पासून पुढे येतात, इथं ऑलरेडी 10 पासून पुढे दिल्या. मग मला सांगा, आपण सगळ्यात पहिला अंकगणित श्रेणी लिहू. 10, ओके, 4 ने विभाज्य. 10 पासून 250 पर्यंत 4 ने विभाज्य असलेल्या संख्यांची अंकगणित श्रेणी खालीलप्रमाणे. चला 10 पासून सुरू करू. 10 4च्या पाड्यात आहे का? नाही. कोणती संख्या आहे पहिली जी 4च्या पाड्यात आहे? 12. 12 नंतर 16. 16 नंतर किती आहे? 20. 20 नंतर 24. आणि असे जर पुढे गेलं तर 250 ही 4च्या पाड्यात आहे का? चला चेक करू. ओके, 250 4च्या पाड्यात आहे का? 250 ला 4 ने भाग देऊ. 4 × 24, खाली उरला 1, 1 वर 0. 4च्या पाड्यात 10 आहे का? म्हणजे 250 नाही. 250च्या मागं 249. 249च्या मागे 248 बघूया. चला 248, 4 4 × 24, 0 0, खाली आला 8, 4 2 8, 8तून 8 गेला 0, म्हणजे 62. एकदम करेक्ट आहे. 10 पासून जर सुरुवात केली 250 पर्यंत गेलं तर पहिली संख्या 12 आहे, जिला 4 ने भाग जातो, आणि शेवटची संख्या 248 आहे, जिला 4 ने भाग जातो. मग याच्यापैकी तुम्हाला फिक्स करायचंय तुमचा ए कोण आहे, डी कोण आहे आणि एन कोण आहे. आता एन इथं दिलेलं नाही, कारण की जर ऑलरेडी पद दिलेलं असेल तर त्याला आपण टीएन म्हणतो. मग पहिलं पद किती आहे बघा? 12. सामान्य फरक 16तून 12 कमी करा. 16 - 12 तो आला 4. त्यानंतर हे टीएन किती आहे बघा? 248. आता चला टीएन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 गुणिले डी. आपल्याला एन काढायचं आहे. 4 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत म्हणजे एन संख्या असतील. टीएन किती आहे? 248 बरोबर ए किती आहे? 12. हा 12 आहे, अधिक एन माहित नाही, वजा 1 गुणिले डी किती आहे? डी 4. 12 अधिक इथं 248, या कंसाचा 4चा गुणाकार करू. 4 1 4 एन वजा 4 1 4. बरं, पुढे 248 बरोबर 12तून 4 गेले तर ते राहिले 8. त्यानंतर इथं किती आहे? अधिक 4 एन. अधिक 8 जर इकडे आला तर तो वजा 8 होईल. बरोबरच्या पलीकडे 4 एन. 248 मधून 8 गेले तर ते झाले 240. बरोबर किती? 4 एन. आपल्याला फक्त एन काढायचा म्हटल्यानंतर तो एकटा ठेवावा लागेल. मग काय करूया? हा जो 4 आहे तो इकडे शिफ्ट करू. 240 4 तिकडे गुणाकार करतो, इकडे त्याने भागाकार करेल. बरोबरच्या पलीकडे एन. 4 1 4 4 6 24, 0 0, म्हणजे एन किती आला तुमचा? एन आला 60. एन किती आला? 60. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 60 आहेत. 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या किती आहेत? 60. पुढे लिहूया. 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी 4 ने विभाज्य असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत? एकूण 60 किती आहे? ओके, 60 संख्या आहेत. ओके, अशा प्रकारे आपण हा प्रश्न देखील संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया सरळ संच 3.2च्या शेवटच्या प्रश्नाकडे, म्हणजेच प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय सांगितलंय. एका अंकगणित श्रेणीचे 17 पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे तर सामान्य फरक काढा. एकदम सोपा प्रश्न आहे आणि पेपरला पडलेला प्रश्न आहे. काय म्हटलंय? एका अंकगणित श्रेणीचे 17वे पद
हे 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे तर सामान्य फरक काढा. मग आता सर्वप्रथम काय करायचंय, ओके आता काय करायचंय बघा, एकदम सोपं आहे. मुलं म्हणतील कस काय, आम्हाला तर हार्ड वाटतंय. शेवटपर्यंत बघा, नक्की सोपं वाटेल. इथं म्हटलंय एका अंकगणित श्रेणीमध्ये जे 17व पद आहे, अटीनुसार जाऊया. सतरावं पद किती असतंय, T17. आणि हे जे 17व पद आहे हे 10व्या पदापेक्षा, म्हणजे 17व पद हे 10व्यापेक्षा कितीने जास्त आहे, अधिक आहे 7ने. संपला विषय. हे जर रिलेशन काढता आलं तर विषय संपला. आणि हे रिलेशन कुठं काढायचे मी तुम्हाला शिकवले सराव संच 1.5 मध्ये. काय जे दिलंय का ते आधी काय करायचंय, अंकामध्ये लिहून घ्यायचंय. एका अंकगणित श्रेणीचं 17व पद हे 10व्या पदापेक्षा जास्त आहे, कितीने, 7ने जास्त आहे. बरं पुढं मग काय सामान्य फरक काढायचा, तर सर्वप्रथम आपण काय करू, T17 साठी त्याचं समीकरण तयार करून घेऊ. T17 साठी, आता T17 साठी जर विचार केला तर फॉर्म्युला असतो Tn चा, आणि इथं n च्या जागी बघा इथं 17 दिसतो, म्हणजे T17 साठी n ची किंमत किती आहे, n आहे इथं 17. ओके, टाका फॉर्म्युला काय, Tn बरोबर या आधी कंसामध्ये a वजा 1 गुणिले d, a वजा 1 गुणिले d, सॉरी Tn बरोबर या आधी कंसामध्ये n वजा 1 गुणिले d हा सूत्र आहे. n किती आहे रे बाळ, 17 बरोबर a अधिक n किती आहे, 17 वजा 1 गुणिले d, म्हणजे बघा इथं काय भेटतंय, इथंच लिहितो T17 बरोबर a अधिक 17 मधून 1 गेला 16, 16 गुणिले d 16d. त्यानंतर पुढे T17 झालं T10 साठी एका अंकगणित श्रेणीमध्ये 17व पद हे 10व्या पदापेक्षा जास्त आहे 7ने, बरोबर. T17 साठी सूत्र झालंय, T10चं सूत्र काढून घेऊ. T10चा विचार केला तर बघा इथं n ची किंमत किती आहे, n ची किंमत 10. फॉर्म्युला काय सांगतो, म्हणून Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. n किती आहे रे बाळ, 10 बरोबर a अधिक n किती आहे, 10 वजा 1 गुणिले d. T10 बरोबर हे अधिक 10 तून 1 गेला 9, 9d. आता मला सांगा, समीकरण 1 मध्ये तुम्हाला इथं T17 दिसतोय, त्या T17 ची किंमत इथं आहे a अधिक 16d. इथं T10 दिसतोय, इथं T10 ची किंमत आहे a अधिक 9d. मग काय करतो मी, समीकरण 1 वरून, समीकरण किती वरून, समीकरण 1 वरून, समीकरण 1 वरून काय, हा जो T17 आहे का त्याच्या जागी त्याची किंमत टाकतो, किती आहे ती, a अधिक 16d. T17 च्या जागी त्याची किंमत टाकली a अधिक 16d, बरोबर. T10 च्या जागी T10 ची किंमत टाका, किती आहे ती, a अधिक 9d. आणि अधिक T10 नंतर बघा अधिक 7 आहे, मग अधिक काय करूया 7. सर्वप्रथम तर a ला a काय झाला, कट का, कारण की तो जर a इकडे आला तर तो मायनस होईल, आणि हा तिकडे गेला तर मायनस होईल, शेवटी a कट होईल. मग राहायला किती खाली 16d बरोबर, तिकडे 9d आणि अधिक किती 7. अजून काय करायचंय मग, चला इथं सोडवतो, जागा पाहिजे आपल्याला. हम्म 16d तसाच ठेवतो. हा 9d जर इकडे आला तर तो प्लस आहे, इकडे तरी मायनस होईल, वजा 9d, हे बरोबरच्या पलीकडे 7. 16 मधून 9 गेले तर 7d बरोबर किती रे बाळ, 7. 7 आणि d मध्ये गुणाकार आहे, 7 जर तिकडे गेला तर भागाकार करेल, म्हणजे d बरोबर 7 भागिले 7, 7 1 7, म्हणजे d बरोबर किती, 1. हा 7 तिकडे गेला भागाकारला, 7 ने 7 ला भागलं, उत्तर 1 आलं. आपल्याला काढायचं होतं या अंकगणित श्रेणीचा सामान्य फरक, तर सामान्य फरक किती आहे, 1 आहे. परत एकदा सांगतो काय करायचंय. ओके, मुलं थोडेसे कन्फ्युज होऊन गेले असतील, कारण की हा थोडासा हार्ड क्वेश्चन आहे. एका अंकगणित श्रेणीचं 17व पद हे 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे. ओके, समीकरण लिहिलं, मग T17 ची किंमत काढली आपला फॉर्म्युला यूज करून, T10 ची किंमत काढली आपला फॉर्म्युला यूज करून. कसा फॉर्म्युला यूज केला, इथं n ची किंमत 17 आहे, इथं n ची किंमत किती आहे, 10. मग मला T17 ची किंमत a अधिक 16d भेटली, मला इथं T10 ची किंमत a अधिक 9d भेटली. मग ही T17 ची किंमत मी घेतली याच्यामध्ये टाकली, ही किंमत घेतली याच्यामध्ये टाकली, बरोबर काम. आणि ही किंमत टाकल्यानंतर बघा a ला 1 कट झाला, तो 9d इकडे आला, तो प्लसचा मायनस झाला, 16 टून 9 गेले तर 7d, तिकडे 7 तिकडे गेला तर भागाकारला, 7 1 7, म्हणजे d किती आला, 1 आला. ओके, घ्या पटापट याचा स्क्रीनशॉट घेतलाय.
ओके, अशा प्रकारे आपण सराव संच 3.2 हा देखील संपवलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 3.3 हा संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, आता शक्यतो तो जो सराव संच आहे तो एका लेक्चरमध्ये संपणार नाही, तरी देखील मी तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे की वन शॉट मध्ये सर्व सराव संच संपवण्याचे. ओके, जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू सो मच.